नमस्कार. मी सौ स्नेहा मोंडकर. शेवटचे हिरवे पान या कथेचा पहिला भाग आपण ऐकला. ही कथा आपण क्रमशः ऐकणार आहोत. जीएनची ही कथा काजळमाया या पुस्तकातली आहे. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या जीए चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकूया कथेचा दुसरा भाग. त्या रात्री सीता का अंथरुणावर बसूनच होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिने घराला कुलूप लावले, पत्र्याचा एक डबा पदराखाली घेतला व नवरा मेल्यापासून प्रथमच ती घराबाहेर पडली. चालताना ती अंधारातून एकदम बाहेर पडल्याप्रमाणे बिचकून गेली होती. आता गल्ली केवढी मोठी झाली होती. कोपऱ्यावरील तुळशीदास सोनाराचे बसके घर जाऊन त्या जागी सिमेंटची मोठी इमारत आली होती. विष्णुपंतांचे शिऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल नाहीसे झाले होते. दमणी गाड्या ठेवायचे गाडीखाने आता जवळजवळ सगळेच नाहीसे झाले होते. त्या जागी भरगच्च माल भरलेली कापड दुकाने दिसत होती. रस्त्यावर गर्दी तर इतकी होती की ती बावरूनच गेली. अंगाला कुणाचा स्पर्श होऊ न देता अंग चोरत पुढे जायचे म्हणजे तिच्या नाकी नऊ आले. तिला वाटले पूर्वी याच नारायण गल्लीत संध्याकाळी यायचे म्हणजे भीती वाटे. रस्त्यावर एक माणूस दिसायचं नाही. म्युन्सिपाल्टीचा रॉकेलचा दिवा कुडचापर उजेड सांडत एकाकी उभा असे. फार तर नारायणाच्या देवळातून सानेबुवा पुजाऱ्याचे भजन तेवढे ऐकू यायचे. ती आडवाटेने दुकानामागे आली. तेथे शेवटचे 2-4 गाडीखाने उरले होते. तेथे 2 खोल्यात फकीरा सुतार राहत होता. तो गुडघे मुडपून कट्ट्यावर बसला होता व नुसत्या जगातली मोकळ्या केसांची त्याची मुलगी त्याच्या गळ्याभोवती दोरी टाकून तोंडाने चॅक चॅक असा आवाज करत होती. सीताक्काला पाहताच फकीरा सुतार विस्मयाने उठला. सीताक्का, तू यावेळी इकडं? कुणाकडनं कळवलं असतंस तर मीच नव्हे का फेरी टाकली असती, तो म्हणाला. होय रे, पण मलाच गप्प बसवलं नाही, इकडे तिकडे पाहत सीताक्का म्हणाली. पण काम फार खाजगी आहे. मग त्या गाडीखान्यावर कट्ट्यावर बसू. इथं नको, गळ्यावरची दोरी काढत तो म्हणाला. माझी बायको म्हणजे नगाराच आहे एक, आणि ही तिचीच पोरगी. उड्या मारायला म्हणून दोरी आणून दिली तर मलाच गळ्याशी बांधून गाडीचा बैल करून टाकलं. त्याने प्रेमळपणे मुलीच्या झिंज्यामधून हात फिरवला व तो तिला कोवळ्या आवाजात म्हणाला, तुम्ही चला आत बाईसाहेब, मी आलोच एवढ्यात. शहाणी बाई आमची. त्याने तिच्या जाण्याची वाट न पाहता तिला उचललंच व घरात अलगद उतरवलं. चल म्हणत तो गाडीखान्यापाशी आला व बंद दाराजवळ बसला. पण सीताक्का तशीच उभी राहिली. मला हातभर लांब धारेची न मोडणारी सुरी पाहिजे, ती म्हणाली. ती पार्वती दर पौर्णिमेला कपिलेश्वराला जाते. या खेपेला तिचं मढच पाडायचं ठरवलं आहे मी. फकीरा सुतार तिच्या पिसाट डोळ्यांकडे पाहत राहिला. वाद भरल्याप्रमाणे तिचा चेहरा भडकला होता व ओठ थरथरत होते. सीताक्का, वेडी की काय तू? आपल्या हातानं गळफास लावून घेणार व्हय? तो शांतपणे म्हणाला. फुकट मरशील बघ. मग मी करू तरी काय, सांग तूच मला. दररोजचे उंडे गिळत दिवस काढू, तिने कर्कशपणे विचारले. तिच्या गळ्याच्या शिरा ताणल्यासारख्या झाल्या. माझ्या पोराला गोड जिभेने भुलवून घरात नेऊन तिने मारलं, माझा नष्टांश केला. मी गप्प बसू? मुंगीसारखी मुंगी ती देखील चावल्याखेरीज मरत नाही. मी तर हाडामासाचं माणूस. माझं रक्तमास त्याला मी चारलं होतं. तिचा आवाज एकदम फुटल्यासारखा झाला व ती हताशपणे धापा टाकू लागली. मी मात्र असं पोटात शिरून मारणार नाही. सरळ तिच्या समोर जाईन व तिचा गळा चराचरा चिरून येईन. मग पुढचं पुढे बघू. हे बघ सीताक्का, तू घरी चल आता, मी तुला पोचवायला येतो, उठत फकीरा सुतार म्हणाला. परंतु सीताक्का तशीच आडमुठेपणाने उभी राहिली. तिने पदराखालून पत्र्याचा डबा काढला व फकीरा सुतारापुढे धरला. हे घे सगळं तू. यात माझा चंद्रहार आहे, नथ आहे, एक अंगठी आहे. घरी अजून एक पोची व भिगवाळी आहे, पण ते प्रल्हादचं आहे.
हेच एवढं माझं लग्नातलं. कुठेही गेलास तर एवढ्याला 100 रुपयाला मरण नाही. बघ, कुणाला तरी दे, माणूस मिळव आणि तिला मारून घालायला सांग. तिचे तुकडे तुकडे करून बुट्टीतून कुत्र्या गाढवांपुढे ठेवल्याखेरीज मला बरं वाटायचं नाही. पाय वितळू लागल्याप्रमाणे सीताक्का एकदम कट्ट्यावर बसली व पदराने तोंड झाकून हुमसू लागली. फकीरा सुताराने एक विडी पेटवली. त्याचा हात कापत होता, पण तो शांतपणे म्हणाला, माझं ऐकशील तर सांगतो बघ. माझा बा कधी शिकला नाही. मी कधी अंगठ्यापुढे गेलो नाही. फळकुटावर रंधा मारायचा, ओळी मारून मोडतोड करायची, एवढीच माझी अक्कल. पण बघ, 2-4 पावसाळे जगलो मी. लाथा टोणपे खाऊन 2-4 तुकडे शिकलो बघ हाडानं. तू पार्वतीचा मुडदा पाडणार कारण तिने तुझ्या मुलाला मारलं, होय? पण शिक्षा कोणी करायची ग, तू की मी? हे बघ, जे होतं ते माणसांकडनं होत नाही. आपल्या कपाळावरच्या रेघोट्यांमुळेच होतं. आता तुझंच बघ. प्रल्हाद आपण होऊन तिच्या घरी गेला होता नवं, मग त्याची सुद्धा चूक होतीच की. तू त्याला आडवं पाडून थांबवलं नाहीस. थांबवलंस काय? तर नाही. तुझी सुद्धा चूकच. मग गुन्हा कोणाचा? तुझा, प्रल्हादचा की पार्वतीचा? यात कुणाला कोण मारणार आणि करणार काय, तूच विचार करून बघ. आपलं कर्म म्हणायचं, गप्प बसायचं झालं. फकीरा सुताराने एक दीर्घ निश्वास सोडला. सगळीकडे कोंडल्याप्रमाणे सीताक्का घरी आली. तिने प्रल्हादचे सारे सामान त्या खोलीत व्यवस्थित रचले व ती बंद करून आपले आयुष्य या खोलीपुरताच आखडून घेतले. साधारण महिनाभराने फकीरा सुतार एकदा तरी फिरकून जायचा, पण या खेपेला 2-3 महिने झाले तरी त्याचा पत्ताच नव्हता. आता पुन्हा उमरा ओलांडायचे तिला धैर्य होईना. शेवटी तिने अड्ड्यातल्या लक्ष्मणला 2 आणे दिले व चौकशीसाठी पाठवले. तो सांगत आला ते भलतेच. फकीरा सुताराला पोलिसांनी पकडून नेले होते. आता त्याला काळे पाणी होते की फाशी, एवढाच काय तो प्रश्न होता. त्याच्या मुलीने समोरच्या गाडीखान्यातील शेण कुणाला न विचारता घेतले म्हणून गाडीवानाने तिला चापकाने मारले होते. घरी आल्यावर हे समजताच फकीरा सुताराने आपल्या ओळीने गाडीवानाला 14 वेळा भोसकले होते. आता त्या खोल्यात त्याचे कुणी नव्हते. त्याची बायको पोरीला घेऊन कुठच्या दिक्काला निघून गेली होती कुणास ठाऊक. सीताक्काने पटकन तोंडावर तळवा ठेवला व ती खुळ्यासारखी पाहतच राहिली. आणखी एक आतड्याचा तुकडा तुटल्याप्रमाणे तिला एकदम अपंग वाटू लागले. सीताक्काची माणसे व फकीरा सुताराची माणसे यांनी मिळूनच गाव सोडले होते. आता गावातील नाथाचे देऊळ, दरवर्षी येणारा ओढ्याचा फेसाळ लालपूर, लक्ष्मेश्वराच्या जत्रेतील खेळ, गावातील जुन्या ओळखी याविषयी ज्याच्याजवळ बोलता येईल असे कोणी उरले नव्हते. पाठचा भाऊ गुडघ्या एवढा होईपर्यंत उरला नाही तेव्हा हा दही भाताच्या बुत्तीसारखा भाऊ मिळाला होता. हा ना रक्ताचा होता ना जातीचा. पण हे ऐकल्यावर तिच्या मनावरचे सुतक जास्तच काळवंडले व ती खचून गेली. त्या दिवशी पौर्णिमा होती. कशासाठी कोणास ठाऊक पार्वतीने सत्यनारायण केला होता. सीताक्काला आमंत्रण नव्हते, पण पार्वतीने तुळशी कट्ट्यात तुळशीचे नवे रोप लावत असलेल्या प्रल्हादला गाठले व लागवी बोलून पूजा प्रसादाला बोलवले. त्याने तिकडे जाऊ नये म्हणून सीताक्काने दाताच्या कण्या केल्या. आपले नशीब खोटे म्हणत कपाळावर थडा हात मारून घेतले. हा वैताग पाहून कधी नाही ते प्रल्हादही चिडला होता. असे काय करतेस वेड्यासारखं? तुझा स्वभावच बघ अगदी संशयी होऊन बसला आहे. आत्ताच पहा आपली घरं कशी वैऱ्यासारखी होऊन बसली आहेत. अशी कधी सुरुवात केल्याशिवाय पुन्हा कधी संबंध जुळतील होय? कोणीतरी कमीपणा घ्यायला हवाच. आता हे निमित्त देखील चांगलं आहे. सत्यनारायण पूजा प्रसादाला नाही म्हणायचं नाही असं तूच शिकवलंस की मला, तो म्हणाला. होय रे, पण ती बया कसली आहे माहीत आहे ना तुला? प्रत्यक्ष आईच्या गळ्यातील एक सर मिळावा म्हणून तो गळा चिरायला सुद्धा मागे पुढे पाहायची नाही. आता तुला धरूनच मला आयुष्य काढायचं आहे. परंतु प्रल्हाद हट्टाने गेला.
त्याने त्या घरी थोडे खाणे घेतले, प्रसादही खाल्ला. पण त्या रात्रीच त्याच्या पोटात दुखू लागले व दुसऱ्या दिवशी ते बिदग्यासारखे फुगले. डॉक्टर झाला, वैद्य झाला, पण प्रल्हाद अंथरुणाला खिळला तो कायमचाच. त्याच्या पोटात वरून हाताला लागावा असला कसला तरी गोळा झाला होता व त्याचा चेहराही पिवळी झाल्याप्रमाणे पिवळा पडत चालला होता. रामभटाच्या बायकोच्या अंगात येत असे. सीताक्काने तिच्यापुढे नारळ ठेवून हळद उधळली तेव्हा तिने चार चौघा समक्षच सांगितले की याला कोणीतरी विष घातले आहे आणि याला जर ताबडतोब येथून हलवले नाही तर त्याचे 4 दिवस देखील भरवसा नाही. विष ज्याने घातले त्याची सावली त्याच्यावर पडली नाही तर कदाचित जगेलही. हे ऐकून सीताक्का कोलमडून खालीच पडली. पण फकीरा सुतारानेच तेव्हा गाडी आणली होती. त्याने प्रल्हादला रातोरात घरातून काढले व कोणाच्याही नकळत गावातल्या अण्णा कुलकर्ण्यांच्या घरात नेऊन ठेवले. त्यांचे घर प्रशस्त होते व त्या माणसांनी सीताक्काला एक स्वतंत्र खोली दिली. 2 लुगडी फाडून तिने दारा खिडक्यांना पडदे केले व दाराला नेहमी कडी लावून ती प्रल्हादच्या अंथरुणाजवळ खिळल्यासारखी बसून राहिली. तिने 1000 नवस केले. यातून प्रल्हाद उठला तर गावी जाऊन नाथाच्या देवळासमोर निखाऱ्यावरून चालत जाण्याचेही तिने मागून घेतले. पण प्रल्हाद झिजत गेला. डोळे खोल रुतले. चेहऱ्यावरील मांसच वितळून गेल्याप्रमाणे त्याची नुसती कवटी दिसू लागली. सीताक्का एक दिवस अशीच गोठून बसली असता कोणीतरी दार ठोठावले. आज कसे काय दूध इतक्या लवकर आले म्हणत तिने कडी काढून दार उघडले. पण समोर पाहताच तिच्या काळजाचे पाणी पाणी झाले. दारात पार्वतीची मोलकरीण अंबी उभी होती. म्हटलं इकडून चाललो होतो, बघून जावं त्याचं कसं काय आहे ते, ती म्हणाली. सीताक्काने संतापाने दोन्ही हात दारावरच ठेवले व ती म्हणाली, बरं आहे की 4-6 दिवसात घरी देखील येऊ. बरं झालं म्हणायचं, देव पावला, अंबी म्हणाली. ती परत जात असताना तिच्या अंगावरील बहुधा पार्वतीचे जुने लुगडे व गळ्यातील टिक्केचा पाठीवर दिसणारा लाल गोंडा पाहून सीताक्काला विलक्षण चीड आली. 1.5 दमडीची मोलकरीण आणि थाट एखाद्या बाजार बसवीचा, ती संतापाने पुटपुटली. पण तिचे मन मात्र अगदी काळवंडले होते. तिच्या साऱ्या अंगात कंप भरला होता. ती खिडकीपाशी आली व तिने पडदा बाजूला करून हळूच बाहेर पाहिले. कोपऱ्यावर पार्वती उभी होती व परत गेलेली अंबी तिला या घराकडे बोट करून काहीतरी दाखवत होती. मग त्या दोघी घरी आल्या व घरावरून निघून गेल्या. एखादी भिंत कोसळत असता भीतीने असहाय्य होऊन पाहावे त्याप्रमाणे सीताक्का पाहतच राहिली. मग एकदम प्राण उसळल्याप्रमाणे तिने हंबरडा फोडला व ती प्रल्हादच्या अंगावर पडून रडू लागली व आतून माणसे धावत आली. शेवटी छिनालीनं दावा साधला हो, सावली टाकून गेली माझ्या पोरावर, ऊर बडवत ती म्हणाली. म्हटल्याप्रमाणे 5 दिवसात सीताक्का परत गेली, पण एकटीच. अण्णा कुलकर्ण्यांच्या माणसांच्या आग्रहाला न जुमनता तिने बोचके उचलले व मागे न पाहता अगदी आटलेल्या कोरड्या डोळ्यांनी बाहेर पडून तिने तडक आपली माडीवरची खोली गाठली. 10 दिवसातच पार्वतीने देवळातल्या खोल्यांचे कुलूप तोडले. आत असलेले सीताक्काचे सामान अंगणात आणून टाकले व त्या खोल्यांचा ताबा घेतला. आणि दुसऱ्याच दिवशी 50 पंट्या लावून ईर्षेने काकड आरती केली. ती जाड निर्विकारपणे घुमणारी घंटा वाजू लागताच डोक्यातच घण पडत असल्याप्रमाणे सीताक्काने डोके गच्च दाबून धरले व नकळत तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. त्या सटवीच्या चुलीत फड उगवू दे, तिचाही नष्टांश होऊ दे. नंतर देखील अनेकदा असाच तळतळाट तिच्या मनात उमटत असे, पण दरवेळी ती तो हुसकावून लावण्याचा प्रयत्न करी. कारण अशा वेळी हटकून हसली की डाळिंब फुटत असल्याप्रमाणे चेहरा असणारी, कैऱ्यांसाठी मीठ मिरचीची पूड मागताना अंगाशी झोंबून आपल्या स्वतःच्या वयाची करून सोडणारी जयू तिला आठवत असे. तिच्या जन्माआधीपासूनच सीताक्का आणि पार्वती यांच्यामधले घराचे संबंध तुटून गेले होते. त्या समोरासमोर भेटल्या तरी झटक्यात मान वळवत
पण जयू मात्र आईचा डोळा चुकवून परसातून झुडपांजवळ खाली वाकून सीताक्काकडे येत असे व तासनतास तेथेच असे. तिची नाचरी पावले साऱ्या घरात अलगद फिरत. तिचे निशिगंधाच्या कळीसारखे पाय फिरू लागले की सीताक्का पाहतच बसे. तिला अशावेळी पुष्कळदा वाटे, आपण बहिऱ्या होऊन बसलो की काय कुणास ठाऊक. नाहीतर या पोरीने पायात घातलेल्या अदृश्य पैंजणांचे घुंगरू आपल्याला खात्रीने ऐकायला आले असते. तिला घरी सतत राहणारा कोणी भाऊ नव्हताच, त्यामुळे प्रल्हादकडे तिची वरचेवर कसली तरी कामे निघत. संक्रांतीला रंगीत कागदाचा डबा करणे, वर्गात लावण्यासाठी इयत्ता तिसरी ही अक्षरे पुठ्ठ्यावर काढून घेणे, कुठून तरी मेहंदीची पाने आणले. एकदा तर पट्ट्या सुटलेल्या तिच्या वाहनांना प्रल्हादने अर्धा तास खटपट करून खिळे मारून दिले होते. तिच्या पायाला तर थारा नव्हताच. नंतर अनेकदा सीताक्काला वाटे, आता इतकी वर्षे होऊन गेली तर जयू कोठेतरी जाऊन मोठी झाली, तिचे लग्न झाले, पण या घरात सर्वत्र साचलेल्या धुळीचे पदर हलक्या हाताने बाजूला केले तर अजूनही तिची काही उमटलेली पावले येथे सापडतील. तिच्या पायाप्रमाणे तिच्या जिभेला देखील दम नव्हता. ही खोली कोणाची, ती कोणाची असं करत ती घरभर फिरे. मग सीताक्का तिला आपणाला माहीत होती तेवढी सारी हकीकत सांगते. मग त्या उजाड घरात वर्दळ दिसू लागे. ठिकठिकाणी दिवे लागत, चुली पेटत, दांड्यावर वाळत घातलेले कपडे दिसत. अनेक वर्षापूर्वीच मातीत गेलेली माणसे फुंकर घातल्याप्रमाणे जिवंत होऊन बोलू चालू लागत. दत्ताराम भजनाला उभा राहिला की गर्दी देवळात मावत नसे. रस्त्यापलीकडे पिंपळ कट्ट्यावर बसून माणसे तासन तास ऐकत. मग कुणीतरी त्याला आकसाने शेंदूर घातला व त्याचा आवाज जुन्या झाडणीप्रमाणे चिमलेला फुटका झाला. नंतर तो मुंबईला गेला. तेथेच त्याने लग्न करून घेतले. त्याला काही मुले असतील तर देवच जाणे. सखारामला ना शिक्षण ना बायकापोर. तो कुठेतरी स्वयंपाक करी, पाणी भरून भरून त्याच्या खांद्यांना घट्टे पडले होते. रात्री बेरात्री येऊन तो त्या खोलीत अंग पसरे. त्याने त्या दिवशी अफूची गोळी घेतली असेल तर त्याला कामाची शुद्ध नसे. तो एकदा कुठल्याशा वऱ्हाडाबरोबर पंढरपूरला गेला तेव्हापासून त्याचा पत्ताच नाही. शांतीच्या गालावर सुरेख तीळ होता आणि देवळात दृष्ट लागण्यासारखी रांगोळी ती काढत असे, पण ती बाळणपणातच गेली. तिच्या त्या सतत दाढी वाढलेल्या नवऱ्याने 14व्या दिवशी दुसरं लग्न केलं व येथून तोंड काळं केलं. नमू आजीने कधी कोणाच्या प्रकृतीविषयी चौकशी केली की तो माणूस 8-10 दिवसात आजारी पडे, पण तिला मात्र अगदी मलमलीसारखे पातळ मांडे करता येत व आकस्मिकपणे 2-4 माणसे जरी जास्तीची जेवायला आली तरी तिचा स्वयंपाक नेहमी ईड येत असे. शंकरदादा हाताचा फार हलका होता. तो कुठेही एकदा येऊन गेला तर एखादे भांडे, पंचा, कसली तरी बाटली, चाकू, कात्री, अगदीच नाही म्हटले तर एखादी काळ्याची पेटी तरी नाहीशी होत असे. पण तो पायाळू होता व पाठीत सणप भरलेली माणसे त्याच्याकडे पाठीला 3दा पावले लावून घ्यायला येत. व हे सारे ऐकत जयू दर खोलीपाशी जाऊन आत काही दिसते का हे पटीतून पाहत असे. सखारामाच्या खोलीत धुळीने भरलेल्या कपड्यांचे एक गाठोडे होते व कोपऱ्यात चटईची गुंडाळी होती. दत्तारामाच्या सामानात एक जुने कपाट, ॲल्युमिनियमची 5-7 भांडी व एक रिकामा देव्हारा होता. शांतीची खोली जेथे चूल होती तेथेच काळवंडली होती. त्याच कोपऱ्यात एक रवी, पोळपाट, 2 सुनी सुपे अस्ताव्यस्त पडली होती व तिचे एक जुनेर खुंटीवरून लोंबत होते. शंकर काका, थोरले आजोबा, रखमाई यांच्या खोल्यांच्या चौकटी तेवढ्या उभ्या होत्या आणि नमोआजीच्या बाबतीत ते देखील उरले नव्हते. हातात अबोलीची सुबक माळ पडेपर्यंत जयू चुरू चुरू बोलत असे, पण एकदा का सीताक्काने माळ हातावर ठेवली की तिचे पाय बाहेर निघालेच. मग ती लगेच दुसऱ्या दिवशी येईल किंवा महिनाभर फिरकणारही नाही. ही पोरगी म्हणजे सरळ
एक वेडा धूमकेतू आहे असे प्रल्हाद कौतुकाने म्हणत असे. पण प्रल्हाद गेल्यावर सगळेच बंद झाले. ती यावी असे सीताक्काला फार वाटे, पण ती कधी परसात देखील आलेली दिसली नाही. पार्वतीचा दूरचा एक भाऊ होता. त्याला ना पोर ना बाळ. त्याचे घर होते ते त्याच्या मागे आपल्याला मिळावे म्हणून पार्वतीने जयूला उचलून त्याच्या घरी ठेवले. तेथेच ती वाढली, तिकडेच तिचे लग्नही झाले. सीताक्का कधी नाही ते एकदा आडव्या पडलेल्या जिन्याला वळसा घालून पुढच्या सोप्याला आली होती. तेव्हा तिला कोणीतरी दारातून आत ढकललेली लग्नपत्रिका दिसली होती. ती भिजून बुरसून गेली होती व लग्न तर 4 महिन्यापूर्वीच होऊन गेले होते. इतक्या वर्षानंतर जयू आली ती पाळणा हलवण्यासाठी, सोबत हा सनईचा सुरेल आवाज घेऊन. शेवटचे हिरवे पान या जीएनच्या कथेचा दुसरा भाग आपण ऐकला. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आमच्या जीए चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकूया कथेचा पुढील भाग पुढच्या भागात. धन्यवाद.